देवी दुर्गा कशाचे प्रतीक आहे? नवरात्रीचा सण दुर्गा देवीच्या 9 दिव्य रूपांना समर्पित नवरात्री साजरा करतो. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला हिंदू सण, नवरात्री ऑक्टोबरच्या सुरुवातीस कापणीच्या वेळेच्या आसपास होतो आणि नावाप्रमाणेच 9 दिवस साजरा केला जातो. 10व्या दिवशी रावणावर रामाचा विजय साजरा करणारा दसरा आहे. रावणाचा पुतळा जाळला. अनेकदा फटाक्यांनी भरलेल्या रावणाच्या महाकाय डमींना ते उडेपर्यंत बाण मारले जातात. गुजरातमध्ये नवरात्री दांडिया आणि गरबा, रासने साजरी केली जाते. देवी दुर्गा दैवी शक्ती, सकारात्मक ऊर्जा चे प्रतीक आहे, ज्याचा उपयोग दैवी शक्ती, स्त्री ऊर्जा, शक्ती म्हणून केला जातो, ज्याचा उपयोग वाईट आणि दुष्टपणाच्या नकारात्मक शक्तींविरुद्ध केला जातो. ती तिच्या भक्तांचे वाईट शक्तींपासून रक्षण करते आणि त्यांचे रक्षण करते. असे मानले जाते की देवी दुर्गा ही लक्ष्मी, काली आणि सरस्वती या देवींच्या शक्तींचे एकत्रित रूप आहे. असेही मानले जाते की देवी दुर्गा ही महिषासुर या राक्षसाशी लढण्यासाठी चांगल्या लोकांचे, देवांचे रक्षण करण्यासाठी एक योद्धा देवी म्हणून भगवान विष्णूने निर्माण केली होती. तिच्या दैवी शक्तीमध्ये शस्त्रे आणि प्रतीकांच्या रूपात सर्व देवतांची एकत्रित शक्ती आहे. मुद्रा. देवी दुर्गा सृष्टीमध्ये नैतिक सुव्यवस्था आणि नीतिमत्ता टिकवून ठेवणारी सर्वोच्च शक्तीचे प्रतिनिधित्व करते. दुर्गा या संस्कृत शब्दाचा अर्थ किल्ला किंवा संरक्षित जागा आहे आणि त्यामुळे पोहोचणे कठीण आहे. दुर्गा, ज्याला दैवी शक्ती देखील म्हटले जाते, वाईट शक्तींचा, नकारात्मक ऊर्जा आणि दुर्गुण, अभिमान, मत्सर, पूर्वग्रह, द्वेष, क्रोध, लोभ आणि स्वार्थ नष्ट करून मानवजातीचे वाईट आणि दुःखापासून संरक्षण करते. देवी दुर्गा एक योद्धा स्त्री म्हणून चित्रित करण्यात आली आहे, ज्याचे 8 हात, वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा धारण करणारी शस्त्रे आहेत, प्रतिकात्मक हावभाव, जे तिच्या शिकवणीचे प्रतिनिधित्व करतात. तिच्या पहिल्या वरच्या उजव्या हातातील चक्र हे धर्माचे, कर्तव्य, नीती प्रतीक आहे. जीवनात आपण आपले कर्तव्य, जबाबदारी पार पाडली पाहिजे. तिच्या पहिल्या वरच्या डाव्या हातातील शंख आनंदाचे प्रतीक आहे. आपण आपले कर्तव्य आनंदाने आणि आनंदाने पार पाडले पाहिजे करणे आणि आपल्यातील वाईट गुणांचे उच्चाटन करणे शिकले पाहिजे. तिच्या दुसऱ्या डाव्या खालच्या हातातील धनुष्य आणि बाण हे भगवान रामासारख्या वर्णाचे प्रतीक आहेत. जेव्हा आपल्याला आपल्या जीवनात अडचणी येतात तेव्हा आपण आपले चारित्र्य, मूल्य गमावू नये. तिच्या तिसऱ्या खालच्या डाव्या हातातील कमळाचे फूल अलिप्ततेचे प्रतीक आहे. बाह्य जगाची आसक्ती न ठेवता आपण जगात जगले पाहिजे. जसे कमळाचे फूल घाणेरडे पाण्यात राहून हसते आणि आपले सौंदर्य इतरांना देते. तिचा आशीर्वाद मिळवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. तिच्या उजव्या खालच्या तिसऱ्या हातातील क्लब हनुमानाचे प्रतीक आहे आणि भक्ती आणि शरणागतीचे प्रतीक आहे. आपण आपल्या जीवनात जे काही करतो ते आपण प्रेमाने आणि भक्तीने करतो आणि त्याचे परिणाम सर्वशक्तिमानाची इच्छा म्हणून स्वीकारतो. तिच्या चौथ्या डाव्या खालच्या हातात त्रिशूल धैर्याचे प्रतीक आहे. आपल्यातील वाईट गुण दूर करण्यासाठी आणि आपल्या जीवनातील आव्हानांना तोंड देण्याचे धैर्य आपल्यात असले पाहिजे. चौथा खालचा उजवा हात क्षमा आणि तिच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. चुकांसाठी आणि किंवा आपल्यामुळे झालेल्या दुखापतींसाठी आपण स्वतःला आणि इतरांना क्षमा केली पाहिजे. दुर्गा मातेला सिंह किंवा वाघावर स्वार असल्याचे चित्रित केले आहे. वाघ अमर्याद शक्तीचे प्रतीक आहे. दुर्गा वाघावर स्वार होणे दर्शवते की तिच्याकडे अमर्याद शक्ती आहे आणि ती सद्गुणांचे रक्षण करण्यासाठी आणि वाईटाचा नाश करण्यासाठी वापरते. सिंह अनियंत्रित प्राणीवादी प्रवृत्तींचे प्रतीक आहे, जसे की क्रोध, अहंकार, स्वार्थ, लोभ, मत्सर, इतरांना इजा करण्याची इच्छाई आणि तिच्यावर बसणे आपल्याला या गुणांवर नियंत्रण ठेवण्याची आठवण करून देते, जेणेकरून आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. ती सहसा लाल साडी नेसलेली दाखवली जाते. लाल रंग कृतीचे प्रतीक आहे आणि लाल रंगाचे कपडे सूचित करतात की ती वाईटाचा नाश करत आहे आणि मानवजातीचे दुःख आणि दुःखापासून संरक्षण करत आहे. अशा प्रकारे देवी दुर्गा दैवी शक्तींचे, सकारात्मक ऊर्जा प्रतीक आहे, जी वाईट आणि दुष्टतेच्या नकारात्मक शक्तींविरुद्ध वापरली जाते. ती शुद्ध ऊर्जा, सकारात्मक दर्शवते, ज्याला दैवी प्रकाश किंवा ज्योती म्हणून ओळखले जाते, जे स्त्री आणि सर्जनशील ऊर्जेचे मूर्त स्वरूप आहे.
या महिन्यात आपण माँ दुर्गा सार्वभौमिक आईला प्रार्थना केली पाहिजे. तिला आपल्यातील दुर्गुण, राग, स्वार्थी इच्छा, लोभ, अहंकार आणि अवाजवी आसक्ती, अपूर्णता आणि दोष दूर करण्यासाठी तिची विनाशकारी शक्ती वापरण्यास सांगणे आवश्यक आहे. आणि आम्हाला तिच्या दैवी शक्ती, आनंदमयी शक्तीचा ग्रहण होण्यासाठी शुद्ध करा. दुर्गा मातेसाठी अनेक मंत्र आहेत, परंतु लक्षात ठेवण्याजोगा सर्वात सोपा आणि सोपा मंत्र आहे, ओम श्री दुर्गाय नमः. असा विश्वास आहे की या मंत्राचा नियमित जप केल्याने दैवी माता जीवनातील शारीरिक, मानसिक आणि सांसारिक समस्या दूर करेल आणि आपल्या अमर्याद आशीर्वादांचा वर्षाव करेल.